खेड तहसील कार्यालयात सेवा पंधरवड्या अंतर्गत महसूल लोक अदालतीमध्ये 13 दावे सामोपचाराने काढले निकाली। तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण प्रकरणातील वाद, रस्त्यांच्या अडचणी आणि कुळ कायदा विभागातील अशा 13 दाव्यांचा समावेश। महसूल लोक अदालतीमध्ये सुमारे 59 केसेस विना कारवाई काढल्या निकाली। वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या चाकणकरांच्या दमतीला रांका ज्वेलर्सच्या रूपाने सोनेरी दालन। रांका ज्वेलर्सच्या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हजेरी। दादा म्हणे, वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना सुरू, पाऊस कमी होताच रस्त्याचे काम सुरू होणार। चाकण शहर आणि परिसरातील गावांचा घनकचरा व्यवस्थापनासाठी योग्य जागेची निवड करून लवकरात लवकर उपाययोजना करण्याचाही दिला शब्द। चाकण नगर परिषदेच्या प्रस्तावित सन 2025-26 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता अंतिम प्रभाग रचना जाहीर। पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली मान्यता। अंतिम प्रभाग रचनेस शासन राजपत्रात प्रसिद्धी। अंतिम प्रभाग रचनेचा नकाशा आणि प्रभागांच्या चतुर्थ सीमा नागरिकांच्या अवलोकनाकरता चाकण नगर परिषद कार्यालयात आणि नगर परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध। बेकायदा उत्खनन प्रकरणातील 21 दंडाचे आदेश पारित। 8,55,60,820 रुपयांचा आकारला दंड। ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात खेड महसूलची धडाकेबाज कारवाई। महसूल कारवाई दंडाची रक्कम अदा करा, अन्यथा मालमत्तेवर बोजा चढवला जाणार। तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दंडास प्राप्त नागरिकांना दिली डेडलाईन। आडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मिळेल। सभासदांना 8% लाभांशाचं होणार वाटप। आडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे विभाजन करण्यास सभासदांनी दिली मान्यता। आता सुपे सातकरवाडी, वाघू कानेवाडी खुर्द आणि टेकवडी अशा 3 सोसायटी स्थापन होणार। सोसायटीच्या वार्षिक सभेसाठी पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांबारे, खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक सतीश चांबारे यांनी सभासदांना केले मार्गदर्शन। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर आणि श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर या प्रशालेत नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भोंडला। संस्थेचे सचिव अजित वडगावकर, मुख्याध्यापक प्रदीप काळे, सर्व शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ऐरावताचं पूजन। नवरात्र, दांडिया, भोंडल्याचे पौराणिक महत्व आणि विविध नक्षत्रांची माहिती शिक्षिका सारिका कुटे यांनी केली नमूद। राजगुरुनगर शहरातील वडगावकर ज्वेलर्सचे मालक ज्येष्ठ कवी दत्तात्रय वडगावकर अर्थात DK यांचा नुकताच अनिल अवचट स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मान। महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर शाखेचे अध्यक्ष संतोष गाडवे, ग्राहक कल्याण फाउंडेशन जुन्नरचे अध्यक्ष KD अण्णा आणि ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव यांच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा। नारायणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश उर्फ बापू पाटे यांच्या हस्ते DK वडगावकर यांचा सन्मान। ज्येष्ठ साहित्यिक सुदाम भोगाडे यांचा काव्य पुरस्काराने सन्मान। वाकी बुद्रुक येथे शेतकरी हित आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रसाराच्या उद्देशाने सिल्कबेरी फेड फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीची सर्वसाधारण सभा आणि शेतकरी मेळावा। सिल्कबेरी फार्मचे मॅनेजिंग डायरेक्टर विजय गारगोटे यांनी कंपनीच्या प्रगतीचा मांडला आढावा। संतोष नगर येथे भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात रब्बी हंगामातील कांदा बटाटा पिकाचे उत्पादन तंत्रज्ञानच्या दृष्टीने शेतकऱ्यांचा मेळावा। आमदार बाबाजी काळे, संतोष नगरचे सरपंच शरद कड, वाकी बुद्रुकच्या सरपंच सोनल टोपे, नारायणगाव KVKचे कृषी तज्ञ डॉक्टर दत्तात्रय गावडे, उपसरपंच कविता कड, रमेश टोपे, सोमनाथ कड, दशरथ तांभाळे, डॉक्टर किशोर उडान, HDFCचे नौशाद खान, संतोष फडके, स्वप्नील टोपे आणि विठ्ठल सुकाळे आदींची उपस्थिती। लकी ड्रॉ मध्ये डबल बॅटरी स्प्रे पंप विजेते संपत गारगोटे, सायकल कोळपे सचिन गारगोटे आणि फार्मर टॉर्च विजेते विजय लंबोटे ठरले मानकरी।
राजगुरुनगर शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक माऊली करंडे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी केली आर्थिक मदत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे 51,000 रुपयांचा धनादेश केला सुपूर्द। सामाजिक बांधिलकीचं अजितदादांकडून कौतुक। यावेळी खासदार सुनेत्रा पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांगोर आदींची उपस्थिती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं खेड तालुक्यात विजयादशमी उत्सव आणि पथसंचलन। राजगुरुनगर शहरात रविवारी झालेल्या संचलन मार्गावर नागरिकांनी रांगोळी आणि ध्वजावर पुष्पवृष्टी करून संचलनाचे केले स्वागत। पाहुण्यांच्या हस्ते शस्त्रपूजन। संचलनानंतर राजगुरुनगर उपखंडाचा विजयादशमी उत्सव संपन्न। यावेळी राजगुरुनगर शहराचे माजी सरपंच शांताराम घुमटकर आणि डॉक्टर प्रमिला दिलीप बांबळे यांची उपस्थिती, तर प्रमुख वक्ते म्हणून केदार तापकीर यांची हजेरी। पथसंचलनात 232 स्वयंसेवक आणि 200 नागरिकांचा सहभाग। आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पाऊस। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।